अजून आले नाहीत ज्योतिराव? एव्हाना यायला हवे होते. खरं तर एवढा उशीर करत नाहीत ते. येईल येईल. तात्या, स्वार्थी मनुष्य वेळेवरच येतो बहुधा. समजले काय? अहो बाबा, आता ह्यात काय स्वार्थ आहे ज्योतिरावांचा? शाळा स्वतःच्या वाड्यात भरवता आली असती. पण भरवली कुठे? कुठे भरवली? भिडे वाड्यात. अहो पण यामागे काय विचार आहे त्यांचा हे तरी समजून घ्या. उपद्व्याप नकोत म्हणून. समजले काय? अहो बाबा, ज्योतिरावांचं मन एवढं मोठं आहे की त्यांची इच्छा आहे की प्रत्येक जाती धर्माच्या मुलींनी शिक्षण घ्यावं. आता आपल्या मुली विटाळाच्या भीतीनं गेल्या नसत्या माळ्याच्या घरी, म्हणून त्यांनी भिडेवाड्याची निवड केली. एवढा साधा पण धोरणी विचार आहे ज्योतिरावांचा. तात्या तात्या तात्या, बापाला अक्कल शिकवू नको. समजले काय? अहो शाळा भरणार नाही का आज? नाही, शाळा भरणार नाही आणि खाऊही मिळणार नाही. समजले काय बाळा? जा आपल्या घरी जा आता. बाबा, खाऊ नसले तरी चालेल, पण मला अबकड काढायला शिकायचं आहे. पाहिलं बाबा, खाऊ नकोय तिला, अबकड शिकायचंय. बस बाळा बस, तुमच्या पंतोजीबाई येतील आणि शाळाही सुरू होईल. हा मालक, मालक थांबा ना. मालक, जाऊ दे सावित्री, नको आपल्याला शाळा. जशी सुरू केली ना तशी बंद करू. नाही मालक, शाळा बंद नाही होणार. मी आज जाईन. तू जाशील ग सावित्री? तुझाही जीव महत्वाचा आहे. शाळेपायी तुझ्या जीवाशी खेळ नको. मालक, मालक थांबा ना. चुकलं माझं. मी घाबरले, मी डगबगले. माफ करा मला. खरंच चुकलं. पण आता मी मनाशी पक्क ठरवलं आहे. जाऊ दे, नको सावित्री. असं काय करताय हो? माणसाला भीती नाही वाटू शकत का? घाबरू शकतो ना तो. कसली कसली माणसं होती माझ्या अंगावर. दगड, शेण, घाणेरडं पाणी फेकत होती. त्यानंतर शिव्या शब्द देत होती. भीती वाटली ना हो मला. तुम्हाला माहितीये ना मालक, मी कधी कोणाच्या वाऱ्याला बी उभी राहिली नाही, म्हणून घाबरायला झालं होतं. मला माहितीये. हे बघा, ह्या वेळेला मी अगदी पक्क ठरवलं आहे. मी शाळेत शिकवणार. मला कळतंय की वाट विस्तवाची आहे, पर मी त्या वाटेवर चालायला तयार आहे. द्या तो कागद इकडे. राहू दे. द्या म्हंटल ना.